Okay, well friends, now in this session we will be going to discuss past continuous tense, which is again important in terms of tense or in terms of understanding different scenarios, different times, different situations want to discuss in and out. Now let us come up with past continuous tense. Now we have again subject point of view. Now या केसमध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये तुमच्याकडे पास्ट कंटिन्युअस टेन्स सहाय्यकारी क्रियापदे दोन आहेत, वॉज आणि वर. वॉजचा यूज आपण फक्त सिंग्युलर सब्जेक्ट असोसिएशन्स मध्ये करतो आणि वर ह्या सहाय्यकारी क्रियापदाचा यूज आपण प्लुरल सब्जेक्टच्या असोसिएशन्स मध्ये करतो. सिंग्युलर आणि प्लुरल. नाउ यू कॅन सी पर्सन्स, सिंग्युलर अँड प्लुरल. नाउ फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. सिंग्युलर सब्जेक्ट्स, प्लुरल सब्जेक्ट्स. All the singular subjects must use was, the helping verb, and all the plural subjects must use were plural subjects. So we have some examples for us. Now let us come up with me. Affirmative sentence for past continuous tense. Now you can see the formula: subject plus was or were plus V4 plus object. So see some examples. I was bringing vegetables to market yard. आता वॉज काय तर इथे सिंग्युलर सब्जेक्ट आहे म्हणून. बिफोर ब्रिंगचं बिफोर ब्रिंगिंग. नाउ वी हॅव वी वर डान्सिंग इन द पार्टी फ्रॉम लेट नाईट. इथे वर काय तर वी हा प्लुरल सब्जेक्ट आहे म्हणून. यू वर क्लीनिंग ऑल द फर्निचर्स. ही वॉज मेकिंग फोन कॉल टू द पार्टी. हे सब्जेक्ट सिंग्युलर आहे म्हणून या केसमध्ये वॉज एक सहाय्यकारी क्रियापद सिंग्युलर नंबरचं यूज केलेलं आहे. She was answering all the questions. So keep in mind, I am giving you certain tricks. You have a lot many ideas in your mind, but have to understand first basic terminologies. Once you much familiar with those terminologies, it means you are confidently able to use these scenarios. So that's it for affirmative sentence. It's in past continuous tense. Now we will be move ahead. Here in front of you, that is negative sentence in past continuous tense. We have a formula: subject plus was were, not or NT short form, then V4 plus object. I already told you, जेव्हा जेव्हा आपल्याला नकारार्थी वाक्य तयार करायचं असतं किंवा प्रश्नार्थी वाक्य तयार करायचं असतं त्यावेळेला आपल्याकडे त्या त्या काळातलं सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागतं. या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद दोन आहेत, वॉज आणि वर. वॉजचं असोसिएशन सिंग्युलर सब्जेक्ट सोबत होतं आणि वरचं असोसिएशन प्लुरल सब्जेक्ट सोबत होतं. नकारार्थी वाक्य करायचं आहे म्हणून नॉट किंवा एनटी हा शॉर्ट फॉर्म यूज केला जातो. नाउ हॅव अ लुक ॲट सम एक्झाम्पल्स. पहिलं एक्झाम्पल आहे, आय वॉजंट ब्रिंगिंग द व्हेजिटेबल्स फ्रॉम द मार्केट यार्ड. मी मार्केट यार्ड करून काही भाज्या आणल्या नाहीत. वी वरंट डान्सिंग इन द पार्टी ॲट लेट नाईट. आम्ही काही पार्टीमध्ये नाचत नव्हतो लेट नाईट पर्यंत. ओके, यू वर. Then he wasn't. She wasn't answering the questions. Now you can see subject आहे सिंग्युलर तर सिंग्युलरच सहाय्यकारी क्रियापद आहे. सब्जेक्ट प्लुरल आहे तर सहाय्यकारी क्रियापद पण प्लुरल आहे. वरंट हे शॉर्ट फॉर्म आहे. यालाच वेअर नॉट असं पण वरंट और वर नॉट असं पण वाटलं जातं. वेअर वाचायचं नाही. रिझन वेअर वाचलं तर हा प्रश्नार्थी वर्ड WHERE वेअर म्हणजे कोठे. सो ट्राय टू अंडरस्टँड वरंट, वर, दे वर, वी वर, यू वर. So read it like that, pronounce it like that. So I hope it is clear to you all. Now we have next sentence, that is interrogative sentence. आता yes no questions आहे आपल्या समोर. अगेन yes no question ची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने होते. आपल्याकडे या केसमध्ये म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्सच्या केसमध्ये आपल्याकडे दोन सहाय्यकारी क्रियापद आहेत. फर्स्ट वन इज वॉज अँड सेकंड वन इज वर. वॉज आपण सिंग्युलर सब्जेक्ट सोबत यूज करतो, वेअर आपण प्लुरल सब्जेक्ट सोबत यूज करतो. वॉज आय ब्रिंगिंग द व्हेजिटेबल्स टुवर्ड्स द मार्केट? Answer will get yes or no only. Were we dancing in the party at late night? The question is asked. Was he making phone call to the party? So these are the different situations we must understand. We must read it thoroughly. We must take it in your mind. Then and then only you can able to build up sentence in a fraction seconds of time, or you can communicate in easy manner. It will be a smooth communication. Now we have last, that is WH questions, which begins with WH words. Okay, again we have formula for WH word, then was were plus subject plus V4 plus subject and then question mark. Have a look at some examples. Why were you dancing? What was I bringing the market? I was bringing the market because we talked about vegetables couple of times, so we get the answer openly. That means this question is also called as open-ended question. Why open-ended? Because we will get the answer for these questions broadly.
right? And it begins with WH words. When was he making anything? When? In the morning, in the evening. Okay. Which pen was he asking about? Now you can see which, these are the WH words. And according to subject, was, were are the helping verb used in a past continuous tense. I hope it is clear. Do practice at all. That's it. Thank you.